आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होतो आणि कार्यकर्ते बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये सर्व आमदार, सर्व खासदार आणि पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते आणि पक्षामध्ये सगळं काही आलेलं आहे का? कारण कालच्या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचं कळते. कारण अजितदादांच्या नंतर जे काही घडलं, प्रफुल्ल पटेल आणि मीच आमच्यावर ज्या पद्धतीने आरोप झाले, पक्षातला कोणताही नेता आमच्या समर्थनासाठी आला नाही, अशा पद्धतीची त्यांची नाराजी असल्याचं त्यांनी भावना व्यक्त केल्या नाही. त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं. वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळे आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी ही सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची म्हणजे कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळे त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबद्दल खंत त्यांनी व्यक्त केली. हे करा कालच्या बैठकीत हे आमचं होतं. यापूर्वी नवीनच सुमित्राबाईंनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री झाल्या होत्या आणि बजेट येणार होतं. त्यामुळे ते नंतर देतो असं सांगितलं होतं. अद्याप ते मिळालं नाही. अशा प्रकारच्या भावना त्यांनी जरी व्यक्त केल्या असत्या त्याच्यामुळे त्या आज दिल्लीमध्ये वहिनी गेलेल्या आहेत. याचा निश्चितपणाने निर्णय होईल आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणानं सन्मान आहे. 2029ला स्वबळावर निवडणूक लढण्यासंदर्भात भुजबळांनी सूचक विधान केलेलं आहे. भाजप जर त्याची तयारी करत असेल तर आम्हाला देखील तयार राहावं लागेल, अशा पद्धतीचं सगळेच पक्ष अशा प्रकारची तयारी करत असतात. कारण ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात त्या त्यावेळेला सगळ्या त्या एकोप्यानं होतील असं न करता आपापली तयारी कशी करत असतात. आणि मला वाटतं की भारतीय जनता पक्ष नंतर शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी हे एकत्रित लढतात. राष्ट्रवादीचं जे काही वादळ होतं किंवा वाद होता तो कालच्या बैठकीत पहिल्यातल्या वादात पहिले संपले तुम्ही म्हटलं. कारण प्रफुल्ल पटेल देखील गैरहजर होते. पेढ्यामधलं वादळ पेढ्यामध्ये सुटलेलं आहे. प्रफुल्लबाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते. राजस्व तनपुरे ते विधानसभेला त्यांनी लढवलं नाही, त्याच वेळेला ते सिद्ध झालेलं. साहेब, प्रफुल्लची टीका सभेत आली, अशा पद्धतीचं तुम्ही वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर काही दिवसातच निवडणुकीचा कार्यक्रम एक प्रकारे जाहीर झालाय. ठराव गोळा करायच्या संदर्भात आता आपल्याला माहिती आहे की कच्ची आणि पक्की यादीचा कार्यक्रम जाहीर झाला. आता कच्ची यादी आणि पक्की यादी याचा अर्थ असा की संस्थाकडे ठराव जाणं आणि संस्थाने आपला जो व्यक्ती आहे त्याच्या नावाने ठराव करून पाठवणं आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो कच्ची यादी पक्की यादी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल आणि आपल्याला माहिती आहे की ती सप्टेंबर महिन्यामध्ये लागण्याचा अंदाज आहे. सोबत जाणार की महायुतीतून लढणार? ते आता आपण महायुतीमध्ये लढणार हे सातत्याने मी जाहीर केलेलं आहे. माझे मित्र सतीश पाटील म्हणाले की 12,000 वेळा पुष्कळ साहेब महायुती हे शब्द त्यांनी उच्चारलेला आहे. आता पहिला टप्पा आहे की आपापली मतदार यादी आपापले लोक हे चांगल्या पद्धतीने कसं दिशा होतील हे पाहणार. त्यामुळे निवडणुकीचा अजून टप्पा पुढे आहे. पण त्यांनी राजश्री शाहू समविचारी आघाडी नावानं काल त्याला सुरुवात देखील केलेली आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि युतीने काय करावं आमचा प्रश्न. आमचं ठरलेलं आहे की गोकुळचे निवडणूक लढवणं, शिकणं आणि महायुतीचं चेअरमन करणं हे फायनल. सतीश पाटील एका वेळेला समविचारी आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुकीच्या कामाला सुद्धा लागलेले असे दिसत आहेत. महायुती कशा पद्धतीने पुढे जाणार, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय? जागा वाटप आज होणार नाही. मतदार यादी जोपर्यंत होणार नाही तो जागा वाटप होणार नाही. मतदार यादीनंतर मुख्यमंत्र्यांच्या आणि जागा एवढी आता एवढ्या जागा तेवढ्या जागा अजून कुठल्याही ठरलेल्या नाही. हा मतदार यादीनंतरचाच तो कार्यक्रम असतो. त्यामुळे आता करणं हे अति घाई होईल. पण चपराक बसले असं म्हणायचं का? यांनी निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला त्यांना चपराक आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की त्यांनी वेळेवर निवडणूक घ्या आणि त्यामुळे निवडणूक वेळेवर होते. पुढच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हलाल शेती नागरिक मुस्लिमांवर आरोप करण्यात काय पद्धती
मी काल माहिती घेतली अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आपल्याला गोकुळला अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण दूध मुली पाठवतो त्याआधी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं दुसरीकडे आत्ताच चाललेलं आहे. कशालाही जोडणं काय जोडणं मला अशा काढण्यामध्ये काय कारण असतं? जाऊन त्यांची जवळ आहे ना इंटरनॅशनल द्यायचं तुम्ही जाऊन ते मला विचारा ना. पण मग हा मुद्दा आत्ताच काय असं आता हे बघा कोणाला काही काम नाही आता निवडणूक तर लागलेली आहे आता निवडणूक लागल्यानंतर ती निवडणूक लागणार नाही म्हणतो ते त्यांना आता अशा काही गोष्टी लागत आहे तुम्ही हे प्रशासनाला जाऊन विचारलं माझ्यापेक्षा मी काल माहिती दिली घेतली म्हणून तुम्हाला बोललो अशा पद्धतीचं सर्टिफिकेट नेमकं कशासाठी काय आता जाऊन तुम्ही त्यांना विचारा प्रशासन. तर दुसरी गोष्ट म्हणजे सीपीआरचं नूतनीकरण आता सध्या सुरू आहे अंतिम टप्प्यात आहे. अशा वेळी अधिष्ठाता कार्यालय आणि शिक्षक कार्यालय वाद सुरू आहे केंद्रीचा ताबा घेणार. बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असते त्याचं लोकार्पण होणार आहे. मी या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगेन की यांनी शांत राहा लोकार्पणापर्यंत काही आता तिथं सिव्हिल सर्जन बसवतं ते खरं आहे आणि तुझी कायम छत आणि अक्षर मालमत्ता ही कायमपणानं ती आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहे. आम्ही आणि सामाजिक आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब बसून त्यावर मार्ग काढू तोपर्यंत अधिक गडबड अधिकाऱ्यांनी करतो. खरं तर साहेब कोकणातल्या विधान परिषदेच्या जागेवरून तडजोड झाल्याचं कळतंय. विधान परिषदेची ही जागा राष्ट्रवादी आपल्याकडे घेऊन पालकमंत्रीपद हे शिवसेनेला देणार आहे असं कळतंय. आपण जे सांगितलं ते मी ऐकलेलं आहे प्रसार माध्यमामध्ये परंतु तुमची निश्चिती हे 2 दिवस पण नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये 80 जागा राष्ट्रवादीने लढवल्या पाहिजे सुबळाला असं विश्वास आहे तुला सगळ्या निवडणुकीमध्ये आपापल्या पक्षाची तयारी करायची म्हणजे कुस्तीच्या आधी कसं काही प्रधान आपले व्यायाम करतो विद्यापीठात कसं असतं मला वाटतं की युतीमधून लढाई होती. एक महत्त्वाचा प्रश्न आहे ठाण्यामध्ये खरं तर 193 विभागाची जमीन जी आहे ती खाजगी कंपनीकडे आहे. आता त्याला 28 कोटीचा TDR द्यायला लागतो. म्हणजे हा काय प्रकार असतो TDR देण्याचा काय? मला माहिती नाही माहिती तुम्हाला साहेब आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये गेलेले आहेत. साखरेचा उद्योग आर्थिक संकटात साखर चर्चा केली जाणार. 2 प्रश्नासाठी ते आज दिल्लीला गेलेले आहेत. एक कांदा आणि एक साखर. कांद्याचा प्रश्न पण माहिती की कांदा स्वस्त त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठे ठिकाण झालेला आहे. साखरेचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. मला तर एक साखर कारखानदार म्हणाला की साहेब आता अशी आपल्याला वेळ आलेली आहे की आपण सामुदायिक आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. इतके पद्धतीनं अडचणी तयार झालेल्या आहेत. बँकेची अडचणी तयार झालेल्या आहेत की साखर कारखाने तयार झाले आहेत. म्हणून या बैठकीमध्ये साखर कारखान्यांना लोन देणं 20% करणं साखरेचे दर वाढवणं इथेनॉलचा दर वाढवणं अशा प्रकारचे मार्ग काढून केंद्र सरकार दिलासा देईल असं माझं मत आहे. थँक्यू.